नमस्कार, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपलं व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बरेचसे आपले शेतकरी मित्र जे आहेत, तर आपण एक नवीन आपल्या चॅनलवरती नाही का एक शेतकऱ्यांसाठी एक सुविधा चालू केलेली आहे, तर टोमॅटो बाजारभाव। तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत असतात की सर तुम्ही खूप छान काम केलं की आम्हाला दररोजचे दररोज नाही का बाजारभाव या ठिकाणी आम्हाला बघायला मिळत आहे आणि याच्या आधी आम्हाला कुठल्याही प्रकारे असले बाजारभाव जे आहेत तर हे आम्हाला बघायला मिळत नव्हते। तर तुम्ही खूप प्रकारे उत्कृष्टरित्या नाही का आम्हाला बाजारभावासंदर्भात नाही का दररोजचे नाही का व्हिडिओ अपलोड करून आम्हाला माहिती देत असतात। तर शेतकरी मित्रांनो, असेच बाजारभाव आणि टोमॅटोच्या इतर माहिती तुम्हाला जर नाही का वेळोवेळी दररोजचे बाजारभाव तर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या। तुम्हाला जर मोबाईलमध्ये माहिती नसेल जास्त तर आपल्या घरात कोणी शिकलेला व्यक्ती जर असाल तर त्यांच्याकडून नाही का हे सदस्यत्व प्राप्त करून घ्या, जेणेकरून ते फ्री आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे नाही का चार्जेस नाही आणि फीस नाही। त्याच्यामुळं हे जर घेतलं तर काय होतं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दररोजचे व्हिडिओ जे आहेत तर हे बघायला मिळतात आणि ते हे घर बसल्या। तर त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी करा। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर आज आपला विषय आहे की बरेचसे शेतकरी मित्रांचं म्हणणं होतं की पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोचे भाव कसे आहे आणि लागवडी किती आहे आणि कसे राहतील, तर याच्या संदर्भात नाही का एक व्हिडिओ बनवा, म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं की ज्या आपण मार्च, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या ज्या लागवडी होत्या तर ह्या खूप प्रमाणामध्ये होत्या। त्याच्यामुळं म्हणजे गेल्या मागील वर्षीपेक्षा आपल्याला ह्या वर्षी थोड्याशा जास्तच लागवडी नाही का आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल्या। पण माल पण छान आला होता खूप, पण जो आपला अवकाळी पाऊस जो पडला आपल्याला मे महिन्यामध्ये, तर त्या पावसामुळं काय झालं, ऐन शेतकऱ्याचे टोमॅटो तोडणीला आले किंवा कोणाचे चालू होणार होते, तर त्यावेळेसच नाही का पावसानं, अवकाळी पावसानं नाही का जास्त प्रमाणामध्ये बरसला आणि खूप शेतकरी बांधवांचं आपलं नुकसान झालं। म्हणजे काही शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली का खर्च पण निघाला नाही, असं आहे। काहींचा निघाला, ज्यांचं थोडंसं खर्च जास्त होता त्यांचा खर्च निघणं मुश्किल होतं। आणि बरेचसे शेतकरी आता याच्यात कसं झालं आहे शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी 8-8, 10-10 वर्षापासून टोमॅटो लावत आहेत तर त्यांच्या जमिनीमध्ये काय झालं, थोडंसं बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झाला। त्याच्यामुळं तिथं काय झालं, खर्च थोडा जास्त झाला आणि उत्पादनामध्ये घट आली। त्याच्यामुळं थोडंसं आहे। आता आपण जे कधी नवीन जे लावणारे शेतकरी बांधव आहेत आपल्यावर की ज्यांना 1-2-3 वर्षापासून किंवा जमीन बदलून टोमॅटो लावत आहे, तर त्यांचा खर्च कमी प्रमाणात आहे, पण आणि टोमॅटोची क्वालिटी पण चांगली आणि त्यांना भाव पण खूप चांगला भेटला। आपण ह्या मार्केटच्या माध्यमातून हे बघितलं, वारंवार आपण व्हिडिओमध्ये पण नाही का शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे जर आपण पिकाची फेरपालट करून जर कधी जर आपण घेतलंच टोमॅटोचं पीक तर खूप छान राहील। आणि येणारा काळ जो आहे तर नवीन आपले टोमॅटो उत्पादक शेतकरी जे आहेत, जे नवीन करणार आहेत, ज्यांची जमीन कोरी आहे, तिथे अजून त्यांनी टोमॅटो घेतलेले नाही, त्यांच्यासाठी ही खूप एक सुवर्ण संधी असणार आहे। त्याच्यामुळे आणि विशेष करून काय नवीन जे शेतकरी बांधव आहेत यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जास्त टोमॅटोला अतिरेक खर्च करू नका। जे योग्य आहे, जे गरजेचं आहे, थोडंसं माहिती घेऊनच नाही का टोमॅटो पिकासाठी खर्च करा। नाही तर काय होतं, कोणी हे सांगतंय, कोणी ते सांगतंय, याच्या त्याच्या सांगण्यावरून नाही का आपल्या टोमॅटो पिकाला जास्त खर्च करू नका। कारण की मार्केटमध्ये आज आपण बघितलं तर खूपच जाहिराती चालू आहे आणि शेतकरी काय माहिती आहे का, हा जाहिरातीला नाही का बळी पडतो आणि मग नंतर म्हणतो मी वापरलं पण मग काही फायदा भेटला नाही। तर एक विशेष करून शेतकरी मित्रांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आणि जे कुठलंही औषध असेल, खत असेल, हे तुम्ही जर वापरला असेल, तुम्हाला जर याचा रिझल्ट भेटलेला असेल तरच त्याला कंटिन्यू वापरा, अन्यथा वापरू नका। आणि शेतकऱ्यांचे अनुभव
समजून घ्या. कंपनीवाला आणि शेतकरी हे दोन्ही महत्त्वाचं आहे. कंपनी जाहिरात करत असतो आणि कुठल्या तरी शेतकऱ्याला थोडेसे पैशाची लालूच देऊन एक जाहिरात करतात आणि मग शेतकरी मित्र नाही का तिथे त्याला बळी पडतात. तर हे करायचं नाही. आपल्या आसपासचे, आपल्या ओळखीचे कोणी जर शेतकरी मित्र जर वापरत असेल, त्यांना छान रिझल्ट असेल तरच नाही का आपण पुढे ते कंटिन्यू करायचं, अन्यथा आपण खर्चाला बळी पडायचं नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता आपला मेन मुद्दा होता की भाव काय आणि कसे राहतील. तर याच्यामध्ये एक बघायला आलं आहे की ज्या मे महिन्यामधल्या ज्या लागवडी होत्या, आपण एक 15 मे ते 30 मेच्या दरम्यान ज्या लागवडी होत्या आता त्या टोमॅटोच्या, तर ते टोमॅटो आता थोडेसे कुठं मार्केटमध्ये एक सुरुवात झाली त्यांचीवाली. पहिला तोडा आहे, काहीच अजून बाकी आहे. तर ते सगळं त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे खत औषधाचं, त्याच्यावरती अवलंबून आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आम्ही 2-3 दिवसापासून मार्केटमध्ये बघितलं, तर कोणी म्हणतं आमची 21 तारखेची, 22 तारखेची आणि पहिलाच तोडा आहे. आता आजच मार्केटमध्ये काही शेतकऱ्यांशी आम्ही थोडासा संवाद साधला, तर ते म्हणे साहेब आमची आता एक पहिलाच तोडा आहे म्हणे. आणि भाव पण त्यांना आज खूप चांगल्या प्रकारे नाही का भाव या ठिकाणी नाही का बघायला मिळाले. तर खूप छान. मग ते म्हणे सर भाव आम्हाला कसे मिळतील. तर भाव जोपर्यंत आपल्याला एक आहे की आता समजा जून, आपण जे म्हटलो एक 15 मे ते 15 जूनचे जे टोमॅटो आहेत, तर याला भाव भेटण्याचे 100% चान्सेस आहे. कारण की त्या टोमॅटोशिवाय आज मार्केटमध्ये दुसरा टोमॅटोच नाही. आणि नवीन टोमॅटो जो 15 जुलैच्या नंतरच्या ज्या टोमॅटोच्या लागवडी, तो टोमॅटो याला अजून भरपूर वेळ येत, तो कमीत कमी अजून महिनाभर तरी येत नाही. त्याच्यामुळं ज्या शेतकरी बांधवांचे आता टोमॅटो चालू झालेले आहेत त्यांना भाव निश्चितच 100% हे जे भाव आहेत तर हे भेटणारच आहे. आणि राहिला पुढचा विषय, ज्या शेतकऱ्यांनी पावसाळी टोमॅटो जे म्हणतो, आता हे यांचे पण पावसाळीचे, पण यांनी काय केलं, रिक्स घेतली एक का पाऊस इतका पडलच हे कोणीच शेतकऱ्याला अंदाज नव्हता. पण यांचं थोडंसं पाण्याचं नियोजन असेल, मॅनेजमेंट असेल, त्यानुसार नाही का यांनी लागवड केला आणि ते सक्सेस राहिले. तर जर कधी कदाचित ते टोमॅटो जर मार्केटमध्ये यायला तर अजून वेळ आहे, 1 महिना ते 1.25 महिना आहे. आणि पूर्ण वातावरणावर अवलंबून आहेत, वातावरण पुढं काय करतंय. कारण की जसं आपण बघितलं की मेमध्ये वातावरण बदल झाला, जिथं आपल्याला 1000 कॅरेट निघायचं होतं तिथं आपल्याला 300-400 कॅरेट निघाले. आणि अशी परिस्थिती आहे जिथं उत्पादन आपलं क्षेत्र वाढलं पण उत्पादन घटलं, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं भाव वाढण्याचे संकेत आहे. आता आपण बघतोय की हे ज्या मेच्या लागवडी आहेत, तर ते शेतकऱ्यांचं पण म्हणणं आलं की माल आहे, निघतोय, पण जेवढं ॲव्हरेज पाहिजे नव्हतं, जेवढा माल निघायला पाहिजे नव्हता तेवढा नाही. 50%च माल आहे. झाडावरती खूप पातळ माल आहे. जास्त मध्ये वातावरणामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहिल्यामुळं काय झालं, फुलगळाचं प्रमाण जास्त राहिलं, त्याच्यामुळं झाडावरती जास्त टोमॅटो नाही. 50%च माल आहे. त्याच्यामुळं जी मार्केटमधली आपली जी जो पूर्ण कोटा पूर्ण व्हायला पाहिजे तर तो होत नाही. निश्चितच जिथं 100 कॅरेट निघायचे तिथं 50 कॅरेट निघतात. आणि मग याचे कारणं म्हणजे भाव वाढणारच. आणि थोडंसं निर्यात जी आहे, तर निर्यात पण थोडी कुठंतरी आपल्याला नाही का बाहेर माल जाताना दिसतोय, त्याच्यामुळं पण थोडंसं भाव वाढायचे संकेत आहे. आणि हे बी भाव वाढायचं कारण पण तेच आहे, थोडीशी आवक पण घटली, बाहेरची मागणी वाढली, त्याच्यामुळं भाव वाढले. आणि पुढं जर हे अशीच परिस्थिती चालू राहिली तर कदाचित आपल्याला जे आपण म्हणतो की पावसाळी टोमॅटो जे 15 जूनच्या नंतरच्या ज्या लागवडी आहेत, तर त्याला पण चांगले भाव राहण्याचे संकेत, जास्त नाही पण एक 400-500 रुपये कॅरेटपर्यंतचं जे आपण म्हणतो 20-25 रुपये किलोच्या रेंजमध्ये नाही का भाव अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना पण जास्त अपेक्षा नाही. ते म्हणतात सर बस झाले आम्हाला 15, एक 20-25 रुपये किलोपर्यंत जर भाव भेटला तर पुष्कळ झाला. तशा पद्धतीनं नियोजन करा. चांगल्या लागवडी पण असं काही एवढं वाटत नाही. आणि निश्चितच हा व्हिडिओ जर शेतकरी मित्र जर आपला बघत असेल तर आम्हाला नक्कीच सांगा, आपण आमचा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहात आणि कोणतं गाव आहे, आणि आपल्याकडे लागवडीची परिस्थिती कशी काय ते पण सांगा. कारण की जे पहिले जे ठराविक गाव होते, ठराविक तालुके होते,
तर तिथंच लागवडी होत होत्या. आता तसं नाही राहिलं शेतकरी मित्रांनो. ह्या 2-3 वर्षामध्ये असं झालं की आता सोशल मीडियाचं माध्यम झालं. शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाची माहिती होत आहे. कोणते खतं वापरायचे, कोणते औषधं वापरायचे, फवारण्या कोणत्या करायच्या, मेहनत कशी करायची, त्याची बांधणी कशी करायची, मार्केट कुठं कुठं उपलब्ध आहे, या सर्व गोष्टी शेतकरी मित्रांना आता माहीत झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून. त्याच्यामुळं शेतकरी आता कुठलेही पिकं घ्यायला नाही का म्हणजे अडचणीत नाही. कोणतंही पीक शेतकरी चांगल्या पद्धतीने नाही का घेऊ शकतो आहे. त्याच्यामुळं आज टोमॅटो जर आम्ही मार्केटला बघितलं की कन्नड तालुक्याच्या आसपासमध्ये जे गावं होते जिथं कधी टोमॅटो लावत नव्हते, तिथून पण आज नाही का टोमॅटो आपल्याला येताना दिसत आहे. म्हणजे बाहेर पण टोमॅटोचे क्षेत्र चांगलं लागवडीखाली क्षेत्र वाढलेलं आहे. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले टोमॅटो उत्पादक शेतकरी जे आहे तर त्यांच्यापर्यंत नाही का हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात, आपलं गाव आणि तालुका आम्हाला नाही का कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत तर त्या पण नाही का नक्कीच आम्हाला कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.